नमस्कार मित्रांनो, सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व मित्रांचं मी सागर डुबल सहर्ष स्वागत करतो. आपण भारतीय राज्यघटना या विषयावरील व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. तर त्याच्यामध्येच आज आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल. ओके. तर परीक्षेच्या दृष्टीने कुठलीही परीक्षा असली तरी त्यांच्या दृष्टीने हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि आपण नोट्स बनवताना याची कंपॅरेटिव्हली नोट्स बनवलेली बघा. म्हणजे मुद्दा किंवा ती तरतूद राष्ट्रपती आणि राज्यपाल. कारण राष्ट्रपती आणि राज्यपाल परत केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ, त्याच्यानंतर पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ ह्यांच्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या बऱ्यापैकी समान आहेत. तर जेवढी केवढी त्यांच्यामध्ये समानता असेल त्याचे आपण काय केलंय, हे चार्ट बनवलेत आणि चार्टच्या फॉर्मॅटमध्येच ह्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एका चॅप्टर मध्ये आपले एका व्हिडिओमध्ये आपले 2 चॅप्टर तरी इथं कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ह्या आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या नोट्स. ठीक आहे. तर आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल कंपॅरेटिव्हली बघणार आहोत. ठीक आहे. राष्ट्रपतीचा दर्जा जर आपण बघितला तर राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो हे आपल्याला माहिती आहे. ओके. राज्यपालाचा दर्जा हा त्या राज्यामध्ये कार्यकारी विभागाचा प्रमुख मानला जातो. राष्ट्रपती केंद्रीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख मानला जातो. ओके. जर ह्या दोघांची तरतूद आपण बघितली तर राष्ट्रपतीची तरतूद आहे बघा भाग 5 मध्ये. ओके. आणि राज्यपालाची तरतूद आहे कशामध्ये, भाग 6 मध्ये. ठीक आहे. घटनेमध्ये एकूण किती भाग आहेत, ओके, किती परिशिष्ट आहेत हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता राज्यपालाबाबत जर बघितलं तर हा जो भाग 6 आहे तर तो जम्मू काश्मीरला सुरुवातीला लागू नव्हता, पण सध्या आता जम्मू काश्मीरला लागू आहे. कारण जम्मू काश्मीर मध्ये आता राज्याचा दर्जा काढून घेतलेला आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता नायब राज्यपाल कार्यरत आहे. ठीक आहे. राष्ट्रपतीशी संबंधित कलम बघितलं तर कलम आहे 52 ते 78. कलम 52 ते कलम 78. आणि हे जे कलम आहेत 52 ते 78च्या दरम्यानची ती संघ राज्याच्या कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत. ठीक आहे. तसंच राज्यपालाची कलम कुठले आहेत तर 153 ते 167. ओके. 153 ते 167 हे राज्याच्या कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. ओके. आता कार्यकारी विभागातले घटक बघा कुठले कुठले. तर केंद्रीय कार्यकारी विभागामधले घटक कुठले कुठले येतात बघा. ह्याच्यावरती प्रश्न येतो. राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान, ओके, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. लक्षात ठेवा, केंद्र सरकारची बाजू कोर्टामध्ये मांडणारा जो काही केंद्राचा प्रतिनिधी असतो त्याला म्हणतात महान्यायवादी. ठीक आहे. तर हे 5 घटक मिळून केंद्रीय कार्यकारी मंडळ तयार होतं. मग राज्यामध्ये कुठला पार्ट असेल त्याच्यामधला तर कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये राज्यपाल असतात. त्याच्यानंतर मुख्यमंत्री, जसे इकडे पंतप्रधान आहेत तसे इकडे मुख्यमंत्री. लक्ष ठेवा, उपराज्यपाल राज्यांना नसतो. ओके. नायब राज्यपाल असतो, पण नायब राज्यपाल कुठं असतो तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे मंत्रिमंडळ आणि जसा इकडं महान्यायवादी आहे तसा इकडं असतो महाधिवक्ता. ओके. जसा महान्यायवादी तसा महाधिवक्ता आहे. ठीक आहे. आता ह्या पदाची तरतूद कुठे आहे तर राष्ट्रपतीचं पदाची तरतूद आहे कलम 53 मध्ये. राज्यपालाची पदाची तरतूद आहे 153 मध्ये. ओके. 53 आणि 153 बरोबर 100 चा फरक आहे. तर कलम 53 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं म्हटलेलं आहे आणि 153 मध्ये राज्यासाठी एक राज्यपाल असेल असं म्हटलेलं आहे. ओके. भारतासाठी जसा राष्ट्रपती तसा राज्यामध्ये राज्यपाल. ओके. आता पुढे बघा, त्यांचा जर दर्जा बघितला आपण, दर्जा, तर तो कार्यकारी अधिकारी आहे. ओके. तर कार्यकारी मंडळाचा प्रमुख आहे तो राष्ट्रपती. कार्यकारी मंडळाचा प्रमुख. ओके. केंद्रीय कार्यकारी विभागाचा प्रमुख आहे राष्ट्रपती. तसंच राज्याच्या कार्यकारी विभागाचा प्रमुख जर बघितला तर तो आहे राज्यपाल. ठीक आहे. दोघांचा दर्जा आपण बघतोय तर हा भारतीय राष्ट्राचा प्रमुख आहे राष्ट्रपती. ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा प्रथम नागरिक आहे. देशाची एकता, अखंडता आणि दृढतेचं प्रतीक आहे आणि शिवाय तिन्ही सेना दलांचा प्रमुख आहे. तर तिन्ही सेना दलांचा प्रमुख या नात्यानं त्याची तरतूद आहे बघा कलम 53(2) मध्ये. ओके. कार्यकारी प्रमुख म्हणून त्याची तरतूद कशी येते कलम 53(1) मध्ये आणि तिन्ही सेना दलांचा प्रमुख म्हणून तरतूद आहे कलम 53(2) मध्ये. ठीक आहे. आता कलम 154 मध्ये राज्यपालाशी संबंधित तरतुदी दिल्या, त्याच्या दर्जा संबंधीच्या तरतुदी आहेत. ओके. तर राज्याच्या कार्यकारी विभागाचा तो कसा असतो, नामधारी कार्यकारी प्रमुख असतो किंवा घटनात्मक प्रमुख असतो. कसं म्हटलंय, नामधारी कार्यकारी प्रमुख. राष्ट्रपती कशाचा आहे
तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचा नामधारी प्रमुख आहे. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. केंद्र सरकारचा प्रतिनिधी. ओके. आता यांची निवडणूक कशी होते? तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित कलम आहे 54. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न बनतो बघा, राष्ट्रपतीच्या संबंधित जर प्रश्न आला तर त्याच्या निवडणुकांसंबंधी प्रश्न बनतो. तर पहिली गोष्ट आपण समजून घेऊया राष्ट्रपतीचं निर्वाचक गण. ठीक आहे. तर राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य म्हटलेले, फक्त निर्वाचित, सर्व सदस्य म्हटलेले नाहीये. राज्याच्या विधानसभेमधले निर्वाचित सदस्य. ठीक आहे. विधानसभा सदस्यांच्या मताचं मूल्य राज्यानुसार वेगवेगळं असतं. तिथल्या लोकसंख्येनुसार ते मताचं मूल्य ठरतं. ठीक आहे. आणि दिल्ली आणि पॉंडिचेरी हे दोन युनियन टेरिटरी अशा आहेत की जिथे विधानसभा आहे. तर त्या विधानसभांमधले सुद्धा निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये म्हणजे निर्वाचक गणामध्ये येत असतात. बघा, तर राज्यांच्या विधान परिषदांच्या याच्यामध्ये समावेश होत नाहीये. कशा कशाचा होत नाही ते बघूया आपण. तर संसदेच्या दोन्ही गृहांचे नॉमिनेटेड सदस्य याच्यामध्ये येत नाहीत. ओके. लोकसभेमध्ये 2 नॉमिनेटेड सदस्य असतात अँग्लो इंडियन, राज्यसभेमध्ये 12 असतात. तर एवढे लोक त्याच्यामध्ये मतदान करत नाहीत. राज्य विधानसभांचे नॉमिनेटेड सदस्य. ओके. राज्य विधानसभेमध्ये एक अँग्लो इंडियन सदस्य नॉमिनेट होत असतो. राज्य विधान परिषदेचे सर्व सदस्य. आता विधान परिषद का वगळलेले ह्याच्यामधून? कारण काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे, काही राज्यांमध्ये विधान परिषद नाहीये. तर ती समानता राहण्यासाठी विधान परिषदेला ह्याच्यातून एक्सक्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर दिल्ली आणि पॉंडिचेरीचे नामनिर्देशित सदस्य. दिल्ली आणि पॉंडिचेरीच्या विधानसभांमध्ये जे नॉमिनेटेड सदस्य आहेत, तर ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. याच्याशिवाय जर एखादी विधानसभा विसर्जित केलेली असेल, ओके, तर अशा विसर्जित विधानसभांचे सदस्य सुद्धा याच्यामध्ये भाग घेत नाहीत. ठीक आहे. विसर्जित विधानसभा. ठीक आहे. फक्त निवडून येण्यासाठी कसं तर निव्वळ बहुमत लागतं. आता ते आपण पुढे बघणार आहोत की निव्वळ बहुमत कसं असतं ते. ठीक आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारचं बहुमत लागतं? निव्वळ बहुमत. विशेष बहुमत म्हटलं नाही, साधं बहुमत म्हटलं नाही. निव्वळ बहुमत म्हणजे 50% 50% प्लस 1. ओके. आता राज्यपालाची निवडणूक कशी होते? तर पहिली गोष्ट त्याची तरतूद कलम 155 आहे. प्रत्यक्ष लोकांद्वारे राज्यपालाची निवडणूक होते का? तर नाही. प्रत्यक्ष लोकांच्याकडून निवड होत नाही. तर त्यांची नियुक्ती होते. नियुक्ती. नियुक्ती कोणामार्फत केली जाते? राष्ट्रपतींच्या मार्फत. अमेरिकेमध्ये जर बघितलं तर बरोबर याच्या उलट चित्र आहे. अमेरिकेमध्ये जे गव्हर्नर्स असतात प्रांतांचे, त्यांची निवड लोकांमधून प्रत्यक्षरित्या होत असते. ओके. कॅनडामध्ये जर बघितलं तर प्रांतांच्या गव्हर्नरची नेमणूक होते. आणि भारतानं जे आहे तर ते कॅनडाच्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेच्या पद्धतीचा स्वीकार केलेला नाहीये. याचं कारण असं की ऑलरेडी मुख्यमंत्री हा जनतेमधूनच निवडून आलेला असतो. राज्यपाल सुद्धा जर जनतेमधून निवडून आला तर 2 प्रबळ सत्ता केंद्र राज्यामध्ये तयार होतील. ओके. आणि घटनात्मक संघर्ष त्यांच्यामध्ये निर्माण होईल. याच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे की राष्ट्रपतींची नियुक्ती होते. राष्ट्रपती राज्यपालांना नियुक्त करतात राज्यांचा प्रमुख म्हणून. ओके. कार्यकारी प्रमुख म्हणून. आता निवडणूक किंवा निवडणुकीची पद्धत, तर ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे तर ती कलम 55 मध्ये नमूद केलेली आहे. ओके. आणि निवडणुकीच्या पद्धतीचं नाव काय? एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद. इथं पद्धत पाहिजे, बद्दल झाले, इथं पद्धत पाहिजे. ओके. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, PRSTB. ठीक आहे. आता संबंधित घटना दुरुस्त्या कुठल्या कुठल्या आहेत राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या नियुक्ती किंवा निवडी संबंधीच्या? तर राष्ट्रपतीशी संबंधित जर बघितली तर एक आहे 17वी घटना दुरुस्ती आणि दुसरे आहे 84वी घटना दुरुस्ती. 70 आणि 84. तर 17वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली. त्यानुसार दिल्ली आणि पॉंडिचेरी हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, ते केंद्रशासित प्रदेश राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतील असं ह्या घटना दुरुस्तीमध्ये तरतूद करण्यात आली. त्याच्या अगोदर केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य किंवा विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नव्हते. ठीक आहे. मग याची अंमलबजावणी कधीपासून चालू झाली? तर 1 जून 1995 पासून झालेली आहे. आता त्याच्यानंतर 84वी घटना दुरुस्ती 2001. तर ह्याच्यानुसार काय केलं? तर राज्यांच्या लोकसंख्येसाठी 1971च्या जनगणनेचा आधार घेतलेला आहे. म्हणजे काय? तर हे जे सदस्य आहेत लोकसभेतले आणि राज्यसभेतले निर्वाचित सदस्य, विधानसभांमधले निर्वाचित सदस्य, तर ही जी सदस्य संख्या आहे त्या हाऊसची, ओके, लोकसभेची किंवा विधानसभेची, तर ती 1971च्या लोकसंख्येनुसार ती ठरवलेली आहे.
आणि ते कधीपर्यंत स्थिर राहणार आहे? 2026 पर्यंत. 2026 नंतरची जी पहिली जनगणना होईल, ओके, म्हणजे 2031 ला पहिली जनगणना होईल. त्याच्यानंतरच मग काय होईल, तर नवीन जे काही निर्वाचक गणामध्ये जे काही सदस्यांची वाढ होईल, ओके, त्याच्यानुसार राष्ट्रपतीचं निर्वाचक गणांची सदस्य संख्या सुद्धा बदलली जाणार आहे. ठीक आहे. हे 26 पर्यंत स्टेबल आहे, लक्षात ठेवा. 1971च्या जनगणनेच्या निकषावर सध्याची सदस्य संख्या आहे. ओके, इलेक्टोरल कॉलेज मधले. आता राज्यपालाशी संबंधित घटना दुरुस्ती जर बघितली तर 7वी घटना दुरुस्ती आहे 1956 ची. मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांना एकच राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी एका राज्यपालाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. आता त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कार्यकाळ. आता कार्यकालाशी संबंधित मुद्दे काय आहेत बघा. कलम 56 मध्ये कार्यकालाशी संबंधित मुद्दे दिलेले आहेत. कशामध्ये? कलम 56 मध्ये आहेत. कार्यकाळाशी संबंधित मुद्दे जे आहेत ते. ठीक आहे. मग आता कलम 56 काय म्हणतंय? तर राष्ट्रपतीचा कार्यकाल असतो 5 वर्ष. किती आहे? राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षांचा आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते उपराष्ट्रपतींकडे देतात. राजीनामा बघा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतींकडे. आणि नवीन व्यक्ती पदावर येईपर्यंत 5 वर्षांचा कार्यकाल संपला तरी सुद्धा ते पदावर कायम राहतात. लक्षात ठेवा. म्हणजे काय? तर त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाल समजा 1 जानेवारीला संपतोय आणि नवीन राष्ट्रपती यायला समजा 5 जानेवारी उजाडला, तर ते 5 जानेवारी पर्यंत काय राहतील? पदावरती कार्यरत राहतील. ठीक आहे. नवीन व्यक्ती पदावर येईपर्यंत हे जास्त अप्रोप्रिएट आहे 5 वर्षाच्या सोबतच. ठीक आहे. आता राज्यपालाचा कार्यकाल नमूद केलेला आहे कलम 156 मध्ये, तर तो सुद्धा पदग्रहण केल्यापासून 5 वर्ष आहे. इथं सुद्धा राष्ट्रपतींनी शपथ घेतल्यापासून 5 वर्षांचा पिरियड त्यांचा लागू होतो. इकडे सुद्धा तसंच आहे, शपथ घेतल्यानंतर. मात्र एक लक्षात ठेवा की राज्यपालांचा जो 5 वर्षांचा कार्यकाल आहे, तर तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. ओके. म्हणजे जर राष्ट्रपतीला वाटलं की त्याचा 5 वर्ष कार्यकाल पूर्ण होण्याची आवश्यकता नाही, त्याच्या अगोदरच आपण त्याला पदावरून दूर करावं, तरी राष्ट्रपती तसं करू शकतात. ठीक आहे. तर हा 5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही नवीन व्यक्ती येईपर्यंत ते पदावर कायम राहतात. सेम ही तरतूद राज्यपालांच्या संदर्भात सुद्धा तशीच आहे, जशी इकडं राष्ट्रपतींच्या बाबतीत होती तशी. आता बघा, राज्यपालांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल निश्चित ठरलेला नाही आणि राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतो. लक्षात ठेवा की त्यांना 5 वर्षांच्या कार्यकालाची हमी नाहीये. राज्यपालांना 5 वर्षांच्या कार्यकालाची हमी दिलेली नाहीये. आता बघा, एका राज्यामध्ये नेमलेला राज्यपाल उर्वरित काळासाठी दुसऱ्या राज्यात पण नेमला जाऊ शकतो. म्हणजे काय? समजा त्याचा 5 वर्षाचा टेन्युअर आहे आणि एका राज्याचा राज्यपाल म्हणून त्याने 2 वर्ष कंप्लीट केली, तर लगेच त्याची दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा पुढच्या 3 वर्षांसाठी अपॉइंटमेंट केली जाऊ शकते राष्ट्रपतींच्या द्वारे. ते राजीनामा कोणाला देतात राज्यपाल? तर ते राष्ट्रपतींकडे देतात. लक्षात ठेवा. उपराज्यपाल हे पद अस्तित्वात नसतं, तर ते ज्यांनी अपॉइंट केलेलं आहे राज्यपालांना त्यांच्याकडेच ते राजीनामा देतात. इकडे राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतील? उपराष्ट्रपतींच्याकडे देतात. ठीक आहे. आता एक केस झाली होती, एक खटला झाला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर त्या खटल्यामध्ये राष्ट्रपतींची मर्जी यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही असं म्हटलं होतं. ओके. म्हणजे जर समजा राष्ट्रपतींनी एखाद्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून अपॉइंट केलं, ओके, आणि लगेचच आठवड्याभरामध्ये त्याला त्याच्या पदावरून दूर केलं, त्यांच्या मर्जीने त्यांनी लगेच पदावरून दूर केलं, तरी संबंधित व्यक्ती किंवा तिच्या वतीनं अन्य व्यक्ती ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या राष्ट्रपतीच्या मर्जी विरुद्ध दाद मागू शकत नाहीत. कारण ही बाब राज्यपालाच्या कार्यकालाची पूर्णपणे राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून आहे. आणि हे सूर्यनारायण वर्सेस युनियन केस 1982 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे राज्यपालांच्या कार्यकालाबाबत. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न जरी आला की राज्यपालांच्या कार्यकालाबाबत असणारी सर्वोच्च न्यायालयाचा खटला कोणता, तर तो कुठला आहे? सूर्यनारायण वर्सेस युनियन हा खटला आहे. सूर्यनारायण वर्सेस युनियन. आता त्याच्यानंतर आहे पुनर्नियुक्ती. मग आता राष्ट्रपतींची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर संबंधित तरतूद दिलेले कलम 57 मध्ये. ओके. तर पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर येस, होऊ शकते. किती वेळा? तर अनलिमिटेड टाइम्स. कितीही वेळा एखादी व्यक्ती राष्ट्रपती बनू शकते. ओके. उदाहरण जर बघितलं आपण तर राजेंद्र प्रसाद 2 वेळा राष्ट्रपती बनलेले आहेत. तर ही अशी पहिली व्यक्ती आणि एकमेव व्यक्ती आहे सध्या की ज्या 2 वेळा राष्ट्रपती बनलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये मात्र असं लिमिटेशन आहे. अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती जास्तीत जास्त
2 वेळा काय होऊ शकते, तर राष्ट्रपती बनू शकते. तिसऱ्यांदा बनू शकत नाही. आणि अमेरिकेमध्ये जो कार्यकाल आहे राष्ट्रपती पदाचा तो 4 वर्षांचा असतो. भारतीय राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. ठीक आहे. राज्यपालाची पुनर्नियुक्ती करता येते का? तर येस. राज्यपालांची देखील पुनर्नियुक्ती करता येते. किती वेळा करता येते? कितीही वेळा करता येऊ शकते. ओके. जसं काही लिमिटेशन नाहीये त्याला. त्याच्यानंतर आहेत पात्रता. पहिल्यांदा राष्ट्रपतीच्या पात्रता बघूयात, की कुठली व्यक्ती भारताचा राष्ट्रपती बनू शकते. आता त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे भारताचा नागरिक पाहिजे ती संबंधित व्यक्ती. ओके. भारताचा नागरिक असला पाहिजे. वयोमर्यादा किती आहे? तर तिचं वय ऍटलिस्ट 35 वर्ष पूर्ण पाहिजे. 35 वर्ष चालू असताना नव्हे, 35वा लागला असताना नव्हे, तर 35 वर्ष पूर्ण झाला असताना, झाल्यानंतरच ती व्यक्ती काय होते, तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरते. ओके. आता तिसरी तरतूद खूप महत्वाची आहे बघा. संबंधित व्यक्ती ही लोकसभेचा सभासद होण्यास पात्र पाहिजे. संबंधित व्यक्ती ही लोकसभेचा सभासद होण्यास किंवा लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र पाहिजे. इथं गफलत करून घ्यायची नाही अजिबात, की लोकसभेचा सदस्य असावा असं म्हटलेलं नाहीये. तर ते सदस्यत्व घेण्यास पात्र पाहिजे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी. ओके. मग आता लोकसभेचा सदस्य होण्यासाठी काय पात्रता लागते? तर तिचं वय 25 वर्ष पूर्ण लागतं. ओके. ती भारताची नागरिक लागते. किंवा जर अन्य तरतुदी बघितल्या तर तिच्यावरती कुठलाही गुन्हा म्हणजे जास्त कालावधीचा जो गुन्हा आहे तर त्याची नोंद नसावी वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत. ओके. तर त्या फॉलो केलेली व्यक्ती ती काय होते, लोकसभेची सदस्य बनते. मग राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्याने लोकसभेचा सभासद होण्याची जी पात्रता आहे तर ती फुलफिल केलेली पाहिजे. ठीक आहे. याच्याशिवाय बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा केंद्र व राज्यातले मंत्री ह्या पदावर असणारी व्यक्ती सुद्धा राष्ट्रपती बनू शकतात. ओके. कारण ही पद लाभाची पद नाहीयेत. ही कसली पद नाहीयेत? लाभाची पद नाही आहेत. ओके. लाभाची पदची जी व्याख्या आहे तर ती 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आता इकडं राज्यपाल होण्यासाठी कुठल्या कुठली पात्रता लागतात? तर पहिली गोष्ट तर त्या संबंधीची पात्रता कलम 157 मध्ये नमूद केलेली आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट काय लागतो, तो भारताचा नागरिक लागतो. ती व्यक्ती कोण पाहिजे? भारताचा नागरिक पाहिजे. त्याच्या वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे. ओके. सेम जे राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे तेच इकडे राज्यपालांच्या संदर्भात सुद्धा आहे. ओके. सेम ह्या दोन्ही तरतुदी राष्ट्रपती प्रमाणेच आहेत बघा. वयाची 35 वर्ष पूर्ण आणि भारताचा नागरिक. ठीक आहे. इकडे सुद्धा तसंच आहे. मात्र राज्यपालाची अपॉइंटमेंट करण्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 संकेत आहेत म्हणजे तसे. हे 2 संकेत कुठले आहेत? तर पहिली गोष्ट तर राज्यपाल हा संबंधित राज्याचा नसला पाहिजे. तो कुठून असावा? राज्याबाहेरचा असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करील. राज्यपालाची ज्यावेळी अपॉइंटमेंट करायची असेल तेव्हा राष्ट्रपती काय करेल, तर संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत त्याबद्दलचा विचारविनिमय करेल. आता लक्षात ठेवा, हे 2 संकेत आहेत. म्हणजे ह्या 2 गोष्टी घटनेमध्ये नमूद नाहीयेत. कुठल्याही कलमामध्ये नमूद नाहीत किंवा त्या अटी पण नाहीयेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पेपरामध्ये देताना 2 अटी म्हणून देतील. म्हणजे अटी कोणत्या कोणत्या? त्याच्यामध्ये एक म्हणतील भारताचा नागरिक पाहिजे. दुसरं म्हणतील की त्याच्या वयाची 35 वर्ष पूर्ण पाहिजेत. तिसरी अट सांगतील की राज्याबाहेरचा असावा. आणि चौथी अट सांगतील की ते मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करतील राष्ट्रपती ज्यावेळी राज्यपालाची अपॉइंटमेंट करायची. तर या 2 अटी नाहीयेत. तर हे 2 संकेत आहेत. ते पाळलेही जाऊ शकतात, पाळले नाही सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अटी बघा कुठल्या कुठल्या आहेत. ओके. एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती बनायचं असेल तर त्याला कुठल्या कुठल्या अटी पूर्ण कराव्या लागतील, तर त्या अटींशी संबंधित कलम आहे कलम 59. ओके. तर आता पहिली गोष्ट तर राष्ट्रपती पदाचा उमेदवार हा संसदेच्या दोन्ही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असू नये. ओके. तो कुठल्याच सभागृहाचा सदस्य असता कामा नये. ना लोकसभेचा ना राज्यसभेचा किंवा विधान परिषद किंवा विधानसभा याचा कोणताही सदस्य असला कामा नये. मात्र त्यानं काय केलं पाहिजे, लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता धारण केली पाहिजे. ओके. राज्यपालाच्या संदर्भात आहे का असं विधानसभेच्या सदस्याची पात्रता धारण करायची अशी कुठलीही तरतूद नाहीये. कारण त्याची तिथं निवडणूक होणार नाहीये. ओके. त्याला थेट राष्ट्रपतीकडून तिथं अपॉइंट केलं जाणार आहे. ओके. मग अशा सदस्य असणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रपती पद ग्रहण केलेल्या दिवसापासून ते आधीचं पद सोडल्याचं गृहीत धरलं जाईल. ओके. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार आहे तर तो लोकसभेचा सदस्य आहे. ओके. तो काय आहे? लोकसभेचा सदस्य आहे किंवा एखादा मंत्री आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी तो राष्ट्रपती पद ग्रहण करेल म्हणजेच काय करेल, तो शपथ घेईल राष्ट्रपती पदाची, त्या दिवसापासून त्यानं आधीचं पद सोडल्याचं गृहीत धरलं जातं.
ओके, म्हणजे आता तो मंत्री राहणार नाही तर तो काय बनेल, किंवा तो सदस्य राहणार नाही तो राष्ट्रपती बनेल. ठीक आहे. शिवाय अजून कुठली गोष्ट आहे, की तो लाभाचं पद त्यानं धारण करता कामा नये. ठीक आहे. आपण बघितलं की मंत्रीपद, राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती, तर ही लाभाची पदं नाहीयेत. ओके. त्याला बिना भाड्याचं घर मिळतं, म्हणजे राष्ट्रपती भवन मिळतं. संसदेने ठरवेल तेवढे वेतन भत्ते मिळतात. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीचे वेतन भत्ते कोण ठरवतं? संसद ठरवते. आणि त्याच्या कार्यकालामध्ये त्याचे वेतन आणि भत्ते कमी करता येत नाहीत. ओके, हे पक्क लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्याचे वेतन भत्ते कोण ठरवते? संसद ठरवते, तो स्वतः ठरवत नाही. ठीक आहे. किंवा मंत्रिमंडळ ठरवत नाही. त्याच्यानंतर कलम 158 बघा काय सांगते. कलम 158 मध्ये राज्यपालाच्या पदासंबंधीच्या अटी दिलेल्या आहेत. मग आता काय सेम तेच अटी आहेत, की तो कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असता कामा नये. शिवाय त्यानं तो लाभाच्या पदावर असता कामा नये. ओके. त्याला काय मिळतं? निवासस्थान मिळतं, फ्री निवासस्थान. ओके. काय त्याला काय म्हणतो आपण? राजभवन म्हणतो, राजभवन. ओके. संसदेने ठरवलेले वेतन भत्ते आणि विशेष अधिकार त्याला मिळतात, संसदेने ठरवलेले. बघा, राज्यपालाचे सुद्धा वेतन भत्ते संसद ठरवते, राज्य विधिमंडळ ठरवत नाही. का नाही ठरवत? याच्या मागे लॉजिक असं आहे की राज्यपालाची मुळातच नियुक्ती जी आहे तर ते केंद्रामार्फत होत असते. आणि सर्व राज्यांमधल्या जे काही राज्यपाल आहेत तर त्यांच्या सॅलरी मध्ये युनिफॉर्मॅलिटी राहावी. तर हाही त्याच्या मागचा एक उद्देश आहे, की संसद त्यासाठी काय करते? त्याचे वेतन भत्ते आणि विशेष अधिकार ठरवते. ओके. तर एखादा व्यक्ती जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल जेव्हा बनतो, ओके, मग तेव्हा त्याचे वेतन भत्ते कोण ठरवेल? तर राष्ट्रपती त्याचे वेतन भत्ते ठरवतात. आणि मग लक्षात ठेवा, की त्याचे वेतन भत्ते आणि विशेष अधिकार ठरवण्याचा म्हणजे जो अधिकार आहे तर तो संसदेला आहे. म्हणजे संसद त्याच्यासाठी कायदा बनवेल. मात्र जे काही पेमेंट त्याला करायचं आहे, जे काही सॅलरी त्याला द्यायची आहे, ती कोणामार्फत दिली जाते? तर संबंधित राज्याच्या मार्फतच दिली जाते. ओके. मग ज्यावेळी एखादा राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करतो, तेव्हा राष्ट्रपती ठरवतील त्या पद्धतीने त्याला वेतन भत्ते दिले जातात. तिथे संसद ठरवत नाही. आणि मग हे वेतन भत्ते जे आहेत तर त्यांची संबंधित राज्यांमध्ये काय केले जाते? विभागणी केली जाते. आणि सगळी मिळून मग राज्यपालाला काय करतात? त्याची सॅलरी पे करतात. ठीक आहे. तर त्यांच्या कार्यकालात सुद्धा त्यांचे वेतन भत्ते कमी करता येत नाहीत. जे राष्ट्रपती संदर्भात आहे तेच इकडे आहे. फक्त एवढीच तरतूद जी आहे, ओके, एवढीच तरतूद फक्त कशी वेगळी आहे. बाकी दोन्हीकडे सुद्धा संसदेचा रोल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर येते शपथ. तर राष्ट्रपतीची जी शपथ आहे तर ती कलम 60 मध्ये नमूद केलेली आहे. राज्यपालाची शपथ कलम 159 मध्ये नमूद केली. 99 चा फरक आहे मोस्टली. मोस्टली 99 आणि 100 चा फरक आहे बघा इथं. ठीक आहे. म्हणजे फक्त एकच तरतूद अशी होती की जिथं राज्यपाल थोडासा मागे पडलेला आहे, तो म्हणजे कुठला? पुनर्नियुक्ती. पुनर्नियुक्तीसाठी इकडे राष्ट्रपतीचं राज्यपालाचं कलम नाहीये. ओके. मग कलम 57 मध्ये राष्ट्रपतीचं आलं. ओके. इकडे काहीच नाही आलं. मग इकडे 157 मध्ये त्याची पात्रता आली. तोवर हे कलम म्हणजे कलम 58 पुढे निघून गेलं. ओके. पात्रतेपासून हा डिफरन्स पडलेला आहे बघा, एकचा फरक पडलाय. तोपर्यंत तुम्ही बघू शकता की इकडं सगळं जे आहे ते बरोबर 100चा फरक होता सगळ्या ठिकाणी. ठीक आहे. मग आता बघा, आपण काय बघतोय? तर शपथ बघतोय. तर राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, किंवा जर मुख्य न्यायाधीश नसतील तर त्यांच्या नंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ. मग ते त्यांच्या नंतरचे ज्येष्ठ नसले तर मग त्यांच्या खालोखालचे जे सिनियर मोस्ट असतील ते. तर असं करत काय होतं? राष्ट्रपतीला शपथ दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि ते नसतील तर त्यांच्या नंतरचे क्रमवारीतले ज्येष्ठ न्यायाधीश देतात. ओके. आता प्रभारी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदाचं काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शपथ घेणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ असं आपण समजून घेऊयात की राष्ट्रपती जे आहेत तर ते परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ओके. किंवा राष्ट्रपती आजारपणाच्या काळामुळे आपलं काम करण्यास आजारपणामुळे आपलं काम करण्यास अक्षम आहेत. मग अशा पिरियड मध्ये त्यांच्या जागी काम करणारा व्यक्ती असतो उपराष्ट्रपती. ओके. मग अशा वेळी उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडतो. पण जोपर्यंत तो राष्ट्रपती पदाची शपथ घेत नाही तोपर्यंत त्याला त्या पदावरती कार्य करता येत नाही. मग हार्डली एका दिवसासाठी जरी राष्ट्रपती उपलब्ध नसतील किंवा गैरहजर असतील तर तेवढ्या काळासाठी जरी उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करायचं असेल तरी सुद्धा उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती पदाची शपथ घ्यावी लागते. ओके. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. शपथ जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्या पदाचा दर्जा प्राप्त होत नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जसं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात, त्याच पद्धतीनं
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा ते नसतील तर त्यांच्या नंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश राज्यपालांना शपथ देत असतात. ओके. आणि सेम तसंच की राज्यपाल पदाचे जे कर्तव्य जर दुसऱ्या व्यक्तीला पार पाडायचे असतील तर त्यांना त्यासाठी शपथ घ्यावी लागेल अगोदर. ठीक आहे. आता विशेषाधिकार मुद्दा काय आहे बघूया. विशेषाधिकार. ठीक आहे. तर त्यांच्या अधिकृत कामाबद्दल त्यांना कायदेशीर जबाबदारीपासून संरक्षण देण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी फिक्स करता येत नाही. ओके. त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत कृतीसाठी त्यांना फौजदारी प्रक्रियांपासून संरक्षण दिलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा इथं फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण म्हटलेलं आहे. दिवाणी प्रक्रियेपासून संरक्षण म्हटलेलं नाहीये. ओके. म्हणजे दिवाणी प्रक्रियेपासून संरक्षण आहे का राष्ट्रपतींना? तर ते संरक्षण नाहीये. मात्र एक अपवाद आहे त्याला, की त्यांच्यावरती जर दिवाणी प्रक्रिया सुरू करायची असेल, ओके, दिवाणी प्रक्रिया त्यांच्या कुठल्याही व्यक्तिगत कृतीसाठी त्यांच्या कार्यकाळादरम्यान जर त्यांच्यावरती दिवाणी प्रक्रिया सुरू करायची असेल, तर त्यांना त्या संबंधित 2 महिने अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते. किती? 2 महिने अगोदर. ठीक आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना अटक आणि तुरुंगवास यांच्यापासून काय आहे? संरक्षण देण्यात आलेलं आहे. ओके. राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कार्यकाळामध्ये कधीही अटक करता येत नाही किंवा तुरुंगवासामध्ये ठेवता येत नाही. सर्वप्रथम त्याच्यावरती काय करावं लागेल? तर महाभियोग करून त्याला पदच्युत करावं लागेल. जर त्याच्यावरती कुठला गुन्हा साबित झाला तर. ओके. आणि मग त्याच्यानंतरच त्याला अटक किंवा तुरुंगवास या संबंधीच्या पुढच्या प्रक्रिया चालवता येतील. आता हे विशेष अधिकार राज्यपालांना सेम तसेच आहेत का? तर येस. ते सर्व विशेष अधिकार हे राष्ट्रपतींना ज्या पद्धतीने मिळतात त्याच पद्धतीने राज्यपालांना सुद्धा आहेत. म्हणजे फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आणि 2 महिन्यांची पूर्वसूचना देऊन दिवाणी प्रक्रिया सुरू करता येईल. त्यांच्या कार्यकालात दरम्यान म्हटलेलं आहे. ओके. त्यांना आयुष्यभरासाठी हे संरक्षण दिलंय का? माजी राष्ट्रपती किंवा माजी राज्यपाल म्हणून तर तसं संरक्षण दिलेलं नाहीये. ओके. आता त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा महाभियोग. ओके. महाभियोगावरती प्रश्न विचारले जातात. ह्या राष्ट्रपती चॅप्टर मध्ये असा कुठलाच मुद्दा नाहीये की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकत नाही किंवा विचारला गेलेला नाहीये. ओके. खूप सोपी इन्फॉर्मेशन आहे. फारशी अवघड नाहीये. ठीक आहे. त्यामुळे जनरली ह्याच्यावरती सतत वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती प्रश्न विचारले जातात. ओके. आता महाभियोगाचं कलम जर बघितलं तर कलम आहे 61. ठीक आहे. महाभियोगाचं कारण काय सांगितलंय? तर महाभियोगाचं कारण आहे घटनाभंग. ठीक आहे. घटनाभंग या कारणावरून काय केला जाऊ शकतो? राष्ट्रपतीवर महाभियोग लावला जाऊ शकतो. मग घटनाभंग म्हणजे काय? तर त्या संबंधीची घटनेत काहीच तरतूद दिलेली नाहीये की घटनाभंग कशाला म्हणायचं. ठीक आहे. मग आता ज्यावेळी राष्ट्रपतीवरती महाभियोग लावायचा आहे अशा वेळी किंवा महाभियोगाची प्रक्रिया सुरू करायची असेल अशा वेळी काय केलं जातं? तर महाभियोगाचं आरोपपत्र तयार करावं लागेल. मग हे आरोपपत्र कुठं मांडलं जाईल? तर संसदेच्या कुठल्याही गृहामध्ये मांडलं जातं. ओके.